Okay, good afternoon. Good afternoon, sir. Yes. So we up to the last lecture we have covered the part of methods of irrigation and subsurface irrigation part we have covered. So there are main two types of the methods of irrigation we have seen. Two methods we have seen, that surface irrigation and subsurface irrigation. बरोबर आहे ना? सरफेस इरिगेशन मध्ये आपण 6 मेथड्स पाहिल्या, 4 मॅक्रोच्या आणि 2 मायक्रोच्या. सो नेक्स्ट इज दी सबसर्फेस इरिगेशन. So what is subsurface irrigation? So the subsurface irrigation is a system by which elevation of groundwater table is regulated. Elevation of groundwater table म्हणजे जमिनीच्या खालच्या जे काय वॉटर आहे, म्हणजे आपण काय करणार आहे या सबसर्फेस इरिगेशन मध्ये, सरफेस इरिगेशन आणि सबसर्फेस इरिगेशन. सरफेस इरिगेशन म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावरून देण्याची पाणी वॉटर सप्लाय करण्याची पद्धत, आणि सबसर्फेस इरिगेशन म्हणजे काय, जमिनीच्या खालून, पृष्ठभागाच्या खालून आतमधून जमिनीला किंवा क्रॉपला पाणी देण्याची पद्धत. असं सरफेस आणि सबसर्फेसचं आपण डिवायडेशन करू शकतो. मग आता सबसर्फेस म्हणजे काय करतो आपण, तर a system which the elevation of groundwater table is regulated by artificially adding water to the subsoil through subsurface pipes laid under the ground. बघा, सबसर्फेस पाइप्स. सब म्हणजे काय, कोण सांगेल? सबसॉइल और सबसर्फेस म्हणजे काय, जमिनीच्या खालचा, आतमधील, सब वरील आणि आतमधील. मग सबसर्फेस पाईप म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली काय करायचं आपण, जसं ड्रीप इरिगेशनला किंवा जसं आपण स्प्रिंकलर इरिगेशन साठी आपण काय करतो, लॅटरल स्प्रेड करतो, आणि त्या लॅटरलला काय आपल्या असतात, निपल्स असतात की ज्याच्यातून पाणी वॉटर बाहेर येतं. सिमिलरली जमिनीच्या खालून जशा ठिबक किंवा ड्रीप इरिगेशनला वरून आपण लॅटरल टाकतो, तशा सिमिलरली जमिनीच्या खालून लॅटरल टाकायच्या. म्हणजे काय होईल हो, इनडायरेक्टली वॉटर आपण कुठे सप्लाय करत असतो, कोण सांगतो, कोण सांगेन? वॉटर हे सप्लाय करतो, कोणासाठी करत असतो? कशाला वॉटर देत असतो? काय आपल्याला उद्योग नाही म्हणून जमिनीवरती असंच पाणी सोडून देतो का इरिगेशन म्हणजे? मग कशासाठी देतो? कशासाठी पाणी देतोय? जे काय, हा, क्रॉप साठी देतोय. जे क्रॉप्स आपण त्या आपल्या फार्म मध्ये आपण लावलेले आहेत, त्या क्रॉपला वॉटर सप्लाय झाल्यानंतर त्या क्रॉपची काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. त्या ग्रोथ वरून आपल्याला काय मिळणार आहे, इल्ड मिळणार आहे, उत्पन्न मिळणार आहे. मग ते पाणी कुठे लागतं, का क्रॉपच्या जो वरचा सगळ्यात पार्ट आहे त्याला पाण्याची गरज असते का त्याच्या वाढीसाठी? त्याच्या रूटला पाहिजे पाणी. कोणत्याही क्रॉपच्या प्लांटच्या रूटला पाणी मिळाल्यानंतर त्याची वाढ होणार आहे. मग सबसर्फेस इरिगेशन मध्ये आपण काय करतोय, जमिनीच्या खाली म्हणजे रूटच्या जवळच डायरेक्ट पाण्याचा सोर्स देतोय. जसं ड्रीप इरिगेशनला वरून आपण थोडं थोडं पाणी देतोय, तसं काय होणार आहे, सबसर्फेस इरिगेशन मध्ये रूटच्या जवळून पाईप जाणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे, पाईपला निपल्स किंवा जॉईंट बसवणार आहे, ज्याच्यातून पाणी डायरेक्ट रूट जवळ पोहोचणार आहे. सो दिस इज अगेन अ गुड मेथड, बट दिस ऑल्सो व्हेरी कॉस्टली मेथड. सोपं आहे का हो सबसर्फेस इरिगेशनने अशी पाईपलाईन करायची जमिनीच्या खालून प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी तुमची क्रॉपची लाईन आहे, म्हणजे ऊस असेल समजा, किंवा आणखी एखादं कुठलं फ्रूटचं तुमच्या डाळिंब असेल, जमिनीच्या खालून पाईपलाईन करायची, की जमिनीच्या वरून जशी ठिबक करतो त्याच्याऐवजी जमिनीच्या खालून करायची. म्हणजे तो ऍडिशनल खर्चच आहे ना, की जिथं
इकॉनॉमीचा विचार केला तर ते आपल्याला परवडत नाही. म्हणून आपण सबसर्क्युलर इरिगेशन 99.99% तुम्ही मी आपण पाहिलेलं नाही का? पाहिलंय का कोणी? नो सर. नाही, 99.99 आपण पाहिलेलं नाही आणि करतही नाही. हा ड्रिप करतो आपण वरून, पण ते पॉसिबल आहे. ड्रिपनी आपल्याला जिकडं पाईप ओळवता येते त्या ठिकाणी आपण पाईप ती चेंज करू शकतो लोकेशन. पण एकदा जर सबसर्फेस इरिगेशन जर केलं आपण, एकदा केलं की ती परमनंट झालं ना, बरोबर आहे ना? येस. तुम्ही ड्रिपला कम्पेअर करा. ड्रिप आणि हे सारखंच आहे, फक्त ड्रिप पृष्ठभागावरून आहे आणि हे कुठून असणार आहे? जमिनीच्या आतून. जमिनीच्या आतून, अंडरग्राउंड असणार आहे. सेम, बट सो we called as a subsurface. Now water flowing in the pipe. बघा, वॉटर फ्लोईंग इन दी पाईप. पाईप म्हणजे आपल्या लॅटरल्स असतील, जशा ड्रिपला आहेत तशा सेम लॅटरल्स असतील. वॉटर फ्लोईंग इन दी पाईप इनफिल्ट्रेट इनटू दी सबसॉइल. इनफिल्ट्रेट म्हणजेच काय? तर पाझरणे थोडक्यात. म्हणजे जे पाणी ज्या पाईपने आपण फ्लो करणार आहे पाणी, अंडरग्राउंड पाईप आपण ज्या लेड केले असणार आहे, त्या लेड मधून काय होणार आहे? पाणी पाझरणार आहे. म्हणजे आपण त्याला निपल्स लावणार आहे, टोपण लावणार आहे की ज्याच्यातून पाणी बाहेर येईल. इनफिल्ट्रेट इनटू दी सबसॉइल म्हणजे जमिनीच्या खालच्या सब सॉइल, आतमधल्या सॉइल मध्ये काय होणार आहे? ते पाणी मुरणार आहे किंवा पाझरणार आहे. म्हणजे डायरेक्ट क्रॉपच्या रूट जवळ पाणी काय होणार आहे? पाझरणार आहे. थ्रू दी जॉईंट्स ऑफ दीज पाईप्स. म्हणजे पाईपला जे आपण जॉईंट किंवा निपल बसवणार असणार आहेत, त्या निपल्स थ्रू, त्या जॉईंट्स थ्रू काय होणार आहे? वॉटर इनफिल्ट्रेट होणार आहे आणि ते डायरेक्टली क्रॉपच्या रूटला मिळणार. सो इन दिस वे द वॉटर टेबल इज मेंटेन. म्हणजे जमिनीच्या खालची जी पाण्याची जी पातळी आहे ते आपण मेंटेन करू शकतो. त्या पर्टिक्युलर क्रॉपला किती पाणी लागेल ते मेंटेन करू शकतो सबसर्फेस इरिगेशन. सबसर्फेस इरिगेशन मेथड वापरून आपण त्या पर्टिक्युलर क्रॉपला किती पाणी लागेल ते मेंटेन करू शकतो. अ प्री डिटरमाइंड डेप्थ. एखाद्या पर्टिक्युलर क्रॉपला, आता बघा, वडाचं झाड आहे, वडाच्या झाडाच्या मुळ्या कुठे असतील हो? 1 वीत एवढ्या उंचीला असतील का? हॅलो, मी काय विचारतोय लक्षात येते का? वडाच्या झाडा, माझा क्वेश्चन बघा, वडाच्या झाडाच्या मुळ्या 1 वीत उंचीला असतील का जमिनीच्या खाली? नो. नाही. आंब्याच्या झाडाच्या असतील का? नो. नाही. त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या असतील का? नाही. हा, मग आपण जे बाकीचे जे छोटे छोटे क्रॉप्स घेतो, मग त्याच्यामध्ये आपल्या रेग्युलर पालेभाज्या असतील, पालेभाज्याची उंची आपल्या 1 वीत असेल जास्तीत जास्त मुळं. मग आपण त्या ठिकाणी त्याची डेप्थ आपल्याला माहित आहे, त्याची मुळं कुठंपर्यंत जाऊ शकतात. पालेभाजीची मुळं कुठंपर्यंत जाऊ शकतात, वांग्याच्या फळा झाडाची मुळं कुठंपर्यंत जाऊ शकतात, आणखी कोणते कोणत्या बरेचसे क्रॉप्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत. त्याच्यावरून आपण काय करू शकतो, किती डेप्थला ती पाईपलाईन पुरायची आहे आणि पाणी किती डेप्थला ते मेंटेन झालं करता येईल, याचा अभ्यास करून आपण ते मेंटेन करू शकतो सबसर्फेस इरिगेशन पर्टिक्युलर क्रॉपला. सो दॅट इज द मोस्ट बेनिफिशियल टू द क्रॉप. मग याचा अभ्यास जर झाला आपला की कोणत्या क्रॉपच्या रूटची डेप्थ किती असेल, कोणत्या पर्टिक्युलर क्रॉपच्या मुळाची किंवा रूटची डेप्थ किती असेल, ह्याचा जर अभ्यास आपला झाला तर आपण त्या डेप्थला ह्या पाईपलाईन लेड करू शकतो आणि किती पाणी लागेल ते मेंटेन करू शकतो. सो दॅट इज दी सबसर्फेस इरिगेशन. गॉट इट एव्हरीवन? येस. Okay. So now here the methods of irrigation part is over. So now next part of the water management is rainwater harvesting. Okay, what is rainwater harvesting? Anyone?
तुम्हाला माहित असेल ते सांगा. रेन, वॉटर अँड हार्वेस्टिंग. एनीवन? पावसाचं पाणी, रेन वॉटर, एवढं तर कळालं. येस. हार्वेस्टिंग, साठवून ठेवून वापर करणे. पावसाच्या पाण्याची साठवण करणे आणि ते वापरणे. कसं वापरायचं पावसाचं पाणी, कुठं ठेवायचं, कशा कशाला वापरायचं, that is the part comes under the rain water harvesting. Okay, now see the image. पाऊस पडतोय, कुठं पडतोय, रूफ वरती, घराच्या टेरेस वरती पडतोय. मग घर पत्र्याचं असेल, आरसीसी स्लॅबचं असेल, कौलाचं असेल, कोणतंही असेल, आपण स्लोप दिलेला आहे त्याला पाणी बाहेर पडायला काढायला, बरोबर आहे ना. येस. हा, मग आता ते पाणी आपल्याला उगीच कुठे तर गटारीने वाहून जाऊ न देता ते साठवून ठेवायचं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, वी हॅव टू स्टोअर दी वॉटर, रेन वॉटर. बघा हिअर, हे दिसतंय तुम्हाला, पाऊस आहे बघा, रेन आहे, बरोबर आहे. आता हे वॉटर कुठे, ह्या टेरेस वरती पडणार आहे. मग टेरेस वरती त्यांनी काही टँक एक कन्स्ट्रक्ट केलेला आहे, त्या टँक मध्ये हे वॉटर सोडता येईल. किंवा अदरवेज इथून वॉटर येणार आहे, सगळं वॉटर टेरेसवरचं कलेक्ट करायचं, या बाजूने येणार वॉटर आणि इथं टँक आहे, या टँक मध्ये स्टोअर करणार आपण. तसंच इथून येणार पण या टँक मधलं वॉटर सुद्धा परत आपण ग्राउंड वॉटरला यूज करू शकतो. परत हेच आपण पाणी गार्डनला वापरू शकतो. इकडचं स्टोअर केलेलं वॉटर परत आपण काय इकडं गार्डनसाठी, इकडं कार वॉशिंगसाठी वापरू शकतो. म्हणजेच दीज आर दी ॲडव्हान्टेज ऑर ॲप्लिकेशन्स ऑफ यूज ऑफ रेन वॉटर. पावसाचं पाणी साठवून ठेवून कशा कशाला वापरू शकतो किंवा कसं स्टोअर करू शकतो, हे थोडंसं या इमेज मधून आपण समजून घेऊ शकतो. डिटेल आपल्याला पुढे बघायचंच आहे, पण इमेज वरनं काय तुमच्या लक्षात आलं? एनीवन कॅन टेल मी? कोण सांगेल? सिंपल आहे, इमेज वरून काय लक्षात आलं? पाणी वाया न जाऊ देणे. ओके, म्हणजे पडलेलं पावसाचं पाणी आपल्या टेरेस वरती ते साठवून ठेवायचं आणि ते पिण्यायोग्य नसेल तर गार्डनला वापरा, कार वॉशिंगला वापरा, WC इथे लिहिलंय WC वॉटर क्लोसेट, म्हणजे आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम जे आहे त्याच्यामध्ये वापरू शकता. अजून बरेचसे ऍप्लिकेशन्स पाहिजेत आपल्याला पुढे, पण जनरली एका घराच्या वरती पडलेलं पाणी आपण कशासाठी वापरू शकतो, रेन वॉटर हार्वेस्टिंग मेथड किंवा टेक्निक यूज करून, दॅट वी हॅव सीन हिअर. ओके, सो गो अहेड, देन you will realize again. Okay, what is rainwater harvesting? बघा एक इमेज दिसते, एक इमेज दिसते. काय दिसतंय हो? इंटरेस्टिंग आहे थोडस, बघा इमेज मध्ये. त्यानंतर आपण ऍक्च्युअल मिनिंग बघू. बोला, कोणतरी बोला. 2 पीपल आहेत, बरोबर आहे. इथं हे 2 लोक आहेत, 1 आणि 2, बरोबर आहे. हे काय करतायत, पावसात मध्ये उभा आहेत आणि तिथं त्यांनी काय वापरलेली, तर अम्ब्रेला आहे, छत्री आहे. मग या छत्रीवरती पडलेलं पाणी कुठं जातं हो फायनली? वेस्ट. वाहून चाललेलं आहे. तेच त्याच्या बाजूला तिसरा पर्सन आहे, काय केलंय बघा. त्याच पद्धतीची एक छत्री आहे, उलटी पकडलेली आहे. छत्रीमध्ये पडलेलं, एकतर त्यांना छत्रीचा वापर स्वतः न भिजण्यासाठी तर होतोयच त्यांना, बट पडलेलं पाणी जे आहे काय ते ह्या छत्रीमध्ये थोडं साठून, इथं पाईप आहे, त्या पाईपनी काय केलेलं आहे, त्यांच्या पाठीमागे इथं टँक आहे, ते टँक मध्ये ते साठवायला लागलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं आपण पावसाचं पाणी साठवून त्याचा नंतर युटिलायझेशन करू शकतो. ओके, सो व्हॉट इज रेन वॉटर हार्वेस्टिंग? So rainwater harvesting
is a simple method by which rainfall is collected for future uses. सिंपल आहे, ह्याच्यात काहीच अवघड नाही की न समजण्यासारखं. What is rainwater harvesting? It is a method, simple method by which rainfall is collected for future uses. पडलेलं पावसाचं पाणी किंवा पडलेला पाऊस हा कलेक्ट करायचा कशासाठी? फ्युचर वापरासाठी. पुढं आपल्याला त्या पाण्याचा वापर करायचा आहे म्हणून पाणी साठवून ठेवणे. दॅट्स इट. कलेक्ट करून ठेवणे. ठीक आहे, नदीचं पाणी आपण डॅम बांधून स्टोअर करतोय, नाल्याचं पाणी आपण बंधारा बांधून स्टोअर करतोय, मोठ्या ओढ्याचं पाणी आपण तलाव बांधून स्टोअर करतोय आणि परत तेच पाणी पिण्यासाठी ट्रीटमेंट करून किंवा अजून कशासाठी युज करतोय? शेतीसाठी युज करतोय, हायड्रो पॉवरसाठी युज करतोय. घराच्या वरचं पाणी सुद्धा आपण वापरू शकतोय घरामध्ये. मग ते काय त्याचं काय युटिलायझेशन करायचं नाही? सो फॉर दॅट वी हॅव टू थिंक अबाउट दी रेन वॉटर हार्वेस्टिंग. येते लक्षात सर्वांच्या? Yes, sir. So now the collected rainwater may be stored, utilized in different ways or directly used for the recharge purpose. कलेक्टेड रेन वॉटर, पावसाचं पाणी कलेक्ट केलेलं आपण स्टोअर करू शकतो, युटिलाइज करू शकतो वेगवेगळ्या वेनं. ते पण पाहिजेत कोणते वेज आहेत पुढे. आणि डायरेक्टली युज्ड फॉर रिचार्ज पर्पज. व्हॉट इज रिचार्ज पर्पज? रिचार्ज म्हणजे मोबाईलचा रिचार्ज नाही. बरोबर आहे. मोबाईलचा रिचार्ज म्हणजे काय हो? कोण सांगेल? सगळेजण मोबाईल वापरतोय, रिचार्ज करतो मोबाईल म्हणजेच काय करतोय? सिंपल आहे. का बोलत नाही तुम्ही? रिचार्ज करताय म्हणजे काय करताय? बोलण्यासाठी, इंटरनेट वापरण्यासाठी काय करताय? कंपनीला पैसे भरताय, त्याच्यावरून कंपनी तुम्हाला इंटरनेटचा यूज करण्यासाठी आणि दुसऱ्यांना फोनवर बोलण्यासाठी काय करते? फॅसिलिटी अवेलेबल करून देते. बरोबर आहे ना? Yes. कमी काय चुकीचं सांगितलं? मग हे तुम्हाला माहित होतं की नव्हतं? मी सांगायच्या अगोदर होतं ना? तरी पण तुम्ही बोलत नाही. मी सिंपल प्रश्न विचारतोय. ओके, सो नाव रिचार्ज पर्पज म्हणजेच काय? जमिनीमध्ये रिचार्ज करायचा, जमिनीमध्ये पाणी सोडून द्यायचं. वाहून जाणारं पाणी काय करायचं? जमिनीमध्ये मुरवायचं. रिचार्ज. कलेक्टेड रेन वॉटर रिचार्ज करायचं म्हणजे बोरहोल मधून आपण पाणी काय करतो? लिफ्ट करतो. बघा, बोरहोल मधून पाणी लिफ्ट करतो, त्याच्यापेक्षा बोरहोल मध्ये सोडायचं पावसाचं पाणी. दॅट इज द रिचार्ज. मोठा खड्डा काढायचा आणि त्याच्यामध्ये घराच्या जवळ त्याच्यामध्ये पाणी, पावसाचं पाणी डायरेक्ट त्या खड्ड्यात सोडायचं. रिचार्ज. लक्षात आलं? Yes, sir. आणि तेच परत आपण वापरणार, तेच पाणी कुठं तर जिरपणार आहे, कुठं तर आपल्याला सोर्स मिळणार आहे त्याच पाण्याचा. रिचार्जचं मिनिंग काय? जे पाणी आहे ते तिथल्या तिथंच जमिनीत मुरवायचं. मग ते बोरहोलनं मुरवायचं, खड्डा काढून मुरवायचं. दॅट इज द रिचार्ज. So with depleting groundwater level and fluctuating the climate condition, rainwater harvesting can go a long way to help mitigate these effects. बघा, रेन वॉटर हार्वेस्टिंग कशासाठी उपयोगाचं आहे आपल्याला? ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीज करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग खूप गरजेचं आहे. रिचार्ज केलं आपण, पाणी आहे ते खड्ड्यात सोडलं, बोरहोल मध्ये सोडलं, तर काय होणार आहे? जमिनीच्या आतमधली पाण्याची पातळी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. आणि इनडायरेक्टली ती इन्क्रीज झाली तर तो वॉटर सोर्स आपल्यालाच वापरता येणार आहे, किंवा जमिनीचं जे काय आपल्या अर्थचं ग्लोबल वॉर्मिंग होतंय, जमिनीमध्ये खूप प्रमाणामध्ये जी काय उष्णता तयार होते ती कमी होईल ना? बरोबर आहे ना? Yes. उन्हाळ्याचे दिवस आहे, गरम वाटतंय बॉडीला, म्हणून आपण काय करतोय? पाणी पितोय, भरपूर पाणी पितोय, म्हणजे आपलं टेम्परेचर मेंटेन करतोय आपण. बरोबर आहे ना? मग जमिनीचा विचार कोण करणार?
का जमिनी आपल्याला लागतंय म्हणून फक्त पाणी उपसूनच घ्यायचं जमिनीमधून? त्याचा विचार केला पाहिजे. इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आवर्स ऑर अदर्स? कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? आपले वापर आपण करतोय म्हणलं आपलीच जबाबदारी ना, बरोबर आहे की नाही? सिंपल आहे. जर जमिनीच्या खालचे पाणी आपण वापरतोय तर जमिनीत पाणी मुरवायचा अधिकार पण आपणच घेतला पाहिजे. सो रेन वॉटर हार्वेस्टिंग बघा, तुम्हाला स्वतःच्या घरी करता येते का रेन वॉटर हार्वेस्टिंग? थोडेसे पाईप जोडून कुठं तर जर घराच्या शेजारी नवीन बोर असेल तर त्या बोर मध्ये पावसाळ्यातलं पाणी डायरेक्ट सोडणे किंवा मोठा खड्डा काढून त्याच्यामध्ये ते स्टोअर करणे, मुरेल पाणी. एक्सेस झालं तर जाईल वाहून, पण जितकं साठवता येते तेवढं तर साठवतील आपल्याला. गॉट इट? Yes. So that is Yes, the sir. rainwater harvesting. Rainwater harvesting is, it means simply collect the rainwater for future uses. भविष्य काळात पाणी वापरायचं असेल तर आता साठवलं पाहिजे. दॅट्स इट. आणि ते वाहून न जाऊ देता ते साठवायचं, आणि ते असंही वेस्टच जाते. ओके. ओके. व्हाय रेन वॉटर हार्वेस्टिंग? का करायला पाहिजे रेन वॉटर हार्वेस्टिंग? सी, यू कॅन सी हियर. To overcome the inadequacy of surface water to meet our demand. What is first sentence? To overcome the inadequacy of surface water. म्हणजे पृष्ठभागावरती आपल्याला वापरण्या योग्य जे पाणी आहे ते इनॲडिक्वेट आहे, सफिशियंट नाही. नाहीतर आज पण आपण ओरडत बसलो असतो का पाणी आम्हाला नाही म्हणून? म्हणतोय ना, शेतीसाठी पाणी नाही बोलतोय ना आपण सध्या, बरोबर की नाही? आजही आपण इतकं सोय असताना सुद्धा म्हणतो की, इतकं कुठं जवळपास पाणी असतानाही म्हणतो की पाणी नाहीये, पाणी नाहीये. मग ते प्यायचं पाणी असेल गावामध्ये, नगरपालिकेच्या एरियामध्ये, किंवा वापरायचं पाणी असेल किंवा शेतीला लागणारं पाणी असेल, आजही आपण म्हणतोय की इनॲडिक्वेसी ऑफ सरफेस वॉटर. म्हणजे पुरेसं असं पाणी पृष्ठभागावरती आपल्याला वापरायला अजूनही नाहीये. मग टू ओव्हरकम का करायला पाहिजे? तर आपली गरज भागून, डिमांड टू मीट आवर डिमांड, म्हणजे आपली गरज भागवण्यासाठी पाण्याची आपल्याला सरफेस वरती पाणी साठवून ठेवणं गरजेचं आहे. आणि ते आपण कोणत्या पद्धतीने साठवून शकतो? दुसरा पार्ट म्हणजे कशा पद्धतीने साठवू शकतो? रेन वॉटर हार्वेस्टिंग करून. दॅट इज दी फर्स्ट वायचा आन्सर, पहिला आन्सर मिळाला. सेकंड, व्हेरिएशन इन वॉटर अवेलेबिलिटी. व्हेरिएशन, काही ठिकाणी खूप पाणी आहे, काही ठिकाणी काहीच पाणी नाहीये, बरोबर आहे ना? पाहायला मिळते ना असं? पंढरपूरला रिव्हर आहे म्हणून पाण्याचा सोर्स आहे, आणि काही भाग सोलापूर जिल्ह्याचाच दुष्काळी भाग आपण म्हणतो. काही सांगोल तालुक्याचा पार्ट असेल, काही मंगळवेढा तालुक्याचा पार्ट असेल, काही सांगली जिल्ह्याच्या बॉर्डरकडचा पार्ट असेल, बरोबर आहे ना? त्या भागात पाणी कमी दिसतंय. पंढरपूरला प्रॉपर पंढरपूर किंवा पंढरपूरच्या पूर्वेला आहे. म्हणजे व्हेरिएशन इन वॉटर अवेलेबिलिटी. सोर्स ऑफ वॉटर वरती सुद्धा डिपेंड आहे, कुठं रिव्हर आहे. आणि मग जर व्हेरिएशन आपल्याला जर मिनिमाइज करायचं म्हणलं तर रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला पाहिजे. देन थर्ड, जर बोलत नसेल तर थोडस तुमचा म्यूट करा स्वतःला. आवाज येतोय कोणाचा तर अनम्यूट करून बोला नंतर. Okay, then responsibilities towards the protecting nature. Responsibilities towards protecting nature. Is the our responsibility to protect the nature? आहे की नाही आपली?
आहे की नाही आपली रिस्पॉन्सिबिलिटी नेचरला प्रोटेक्ट करायची? Yes, sir. हा, ऍज अ ह्युमन बिईंग Yes, sir. आपण त्या नेचरमध्ये वावरतोय म्हणल्यानंतर त्या नेचरने आपल्याला काहीतरी दिलंय, तर आपली पण जबाबदारी आहे त्याला प्रोटेक्ट करणं. करेक्ट? So we have to protect the nature also. So how we can protect the nature? So by rainwater harvesting we can recharge the groundwater table. Groundwater table आपण इन्क्रीज करून काय करू शकतो? जमिनीच्या आतमधलं जे तापमान आहे, टेम्परेचर आहे, दॅट वी कॅन रिड्यूस. सो दॅट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. बोरहोल घेऊन आपण पाणी लिफ्ट करतो, शेतीसाठी वापरतो, पिण्यासाठी वापरतो. मग एक्स्ट्रा वेस्टेज जाणारं पाणी का आपण रिचार्ज करत नाही? सो दॅट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. Responsibilities towards the protecting nature. That is the answer of why rainwater harvesting. Then next, why rainwater harvesting? Quality of water supplies. जर टेरेसवरचं पाणी हे थोडं शुद्धच असणार आहे ऍज कम्पेअर टू जमिनीवर पडून वाहून आलेल्या पाण्यापेक्षा, बरोबर आहे ना? Yes. मग ते जर आपण थोडस साठवून ठेवलं तर ट्रीटमेंट करायला जास्त लागणार नाही आपल्याला. आर यू गेटिंग? आपण Yes, sir. वॉटर ट्रीटमेंट प्लांट पाहिला आपण. बरेचसे बॅक्टेरिया आहेत, बरेचसे सॉलिड पार्टिकल्स आहेत, बरेचसे सस्पेंडेड पार्टिकल्स आपण काय करतो? सेटल करतो. टेरेसवरच्या पाण्यामध्ये खूप कमी असू शकतात. सो वी विल गेट द क्वालिटी ऑफ वॉटर फॉर ड्रिंकिंग पर्पज. सो दॅट वी हॅव टू do the rainwater harvesting. Just minute. Okay. Then next, to arrest decline in the groundwater level. What is the meaning of arrest decline in the groundwater level? काय meaning आहे काय आहे त्याचं? Decline in groundwater level. अरेस्टचं मिनिंग काय? आपल्याला माहित असलेलं अरेस्ट म्हणजे अटक करणे, बरोबर आहे? बरोबर आहे का? आणि डिक्लाइन म्हणजे काय? थोडक्यात कमी करणे, म्हणजेच ग्राउंड वॉटर लेवल जी काय कमी होत चाललेली आहे त्याच्यावरती आपल्याला ती अटक करायची, म्हणजेच कमी होत जाणारे ग्राउंड वॉटर टेबल आपल्याला इन्क्रीज करायचे किंवा मेंटेन करणं गरजेचं आहे. दॅट इज दी अरेस्ट डिक्लाइन इन दी ग्राउंड वॉटर टेबल. म्हणजेच काय? कमी होत चाललेली ग्राउंड वॉटर टेबल आपण काय करू शकतो? मेंटेन करू शकतो. देन टू एनहान्स अवेलेबिलिटी ऑफ ग्राउंड वॉटर at specific place and time and utilize rainwater for sustainable development. Enhance availability of groundwater table at specific place and time and utilize rainwater for sustainable development. म्हणजेच enhance. What is enhance? Enhance availability of groundwater at specific place. Enhance म्हणजे थोडक्यात वाढवणे, मोटिवेट करणे. काय? अवेलेबिलिटी ऑफ ग्राउंड वॉटर. एखाद्या प्लेसला जे ग्राउंड वॉटर टेबल आहे, एखाद्या प्लेसला किंवा एखाद्या टाइमला ती युटिलाइज कशासाठी करायची? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजेच आपण सध्या एन्व्हायरमेंट म्हणतो. एन्व्हायरमेंट व्यवस्थित नाहीये, ऑक्सिजन मिळत नाहीये,
पोल्युशन होतंय, सध्या आपण जे चर्चा करत असतो, या गोष्टीमुळे पोल्युशन होतंय, त्या गोष्टीमुळे पोल्युशन. मग हे पोल्युशन मेंटेन करणं ही आपलंच काम आहे. म्हणजेच ते कशामध्ये येतं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये आपण सर्व होतोय, एन्व्हायरमेंटमध्ये फिरतोय म्हटल्यानंतर हा पुरेसा ऑक्सिजन किंवा पुरेशा ज्या रिक्वायर्ड आपल्या हेल्थला वरती अफेक्ट न करणाऱ्या गोष्टी मेंटेन झाल्या पाहिजेत. दॅट इज दी सस्टेनेबल. मग आता आपण पाण्याबद्दल थिंक करूया. ऑक्सिजन बद्दल बोललो, पोल्युशन वगैरे या गोष्टी. जर वॉटर बद्दल बोललो तर पुरेसं असं वॉटर हे योग्य त्या वापरासाठी आपण योग्य त्या पद्धतीनं स्टोअर करून वापरलं पाहिजे आणि त्याच्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं आपल्याला गरजेचं आहे. Then to increase infiltration of rainwater in the subsoil, this has decreased drastically in the urban area due to paving of the open area. बघा हा पॉइंट काय सांगतोय, का गरजेचं आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग? इनक्रीज इन फिल्ट्रेशन ऑफ रेन वॉटर इन सबसॉइल. सबसॉइल मीन्स व्हॉट? एनीवन? सबसॉइल. सगळे आहेत का जागे, का मी एकटाच बोलतोय? Yes, sir. हा, व्हॉट इज सबसॉइल? सब सॉइल. सब म्हणजे आतापर्यंत आपण ऐकत आलोय, सब म्हणजे जमिनीच्या खाली, सरफेस आणि सब. जमिनीच्या वरच्या पार्टला आपण सरफेस म्हणतोय, सरफेस पार्ट, आणि जमिनीच्या खाली आहे त्याला सब म्हणतोय. सब सॉइल म्हणजे जमिनीच्या खालची जी सॉइल आहे त्या सॉइल मध्ये इनक्रीज इन फिल्ट्रेशन ऑफ रेन वॉटर. पाणी पाझरून जमिनीची आतमधली सब सॉइल मधली वॉटर लेवल इन्क्रीज करू शकतो आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करून. टू इन्क्रीज इनफिल्ट्रेशन ऑफ रेन वॉटर. पावसाचं पाणी पाझरून जमिनीची ग्राउंड वॉटर टेबल वाढवणे, या सेंटेन्सचं मिनिंग आहे. दिस हॅज डिक्रीज्ड ड्रास्टिकली इन अर्बन एरिया. बघा म्हणजेच शहरीकरण ज्या झालेल्या एरियामध्ये काय झालेलं आहे, जमिनीच्या खालची जी पाण्याची पातळी आहे ती कमी झालेली आहे. कशामुळं? ड्यू टू पेविंग ऑफ ओपन एरिया. आपण काय केलं, ओपन एरियामध्ये काय करून ठेवलं, टाइल्स बसवल्या, ओपन एरियामध्ये पेविंग ब्लॉक बसवले, ओपन एरियामध्ये अजून असे पदार्थ किंवा काय म्हणतो आपण त्याला, कॉन्क्रीटिंग केलं. गुड. कॉन्क्रीट केलं की ज्यामुळं पाणीच मुरत नाहीये अर्बन एरियामध्ये. कॉन्क्रीटिंग केलं, पेविंग ब्लॉक बसवले, टाइल्स बसवल्या, यामुळं पाणीची पातळी अर्बन एरियामध्ये कमी झाली, ड्रास्टिकली डिक्रीज्ड. मग त्याच्यासाठी काय, इनफिल्ट्रेशन ऑफ रेन वॉटर इज नेसेसरी. मग ते कशाने करू शकतो? बाय रेन वॉटर हार्वेस्टिंग. And last answer of why rainwater harvesting is to increase agricultural production. If the requirement of water for agricultural is there, then we have to store the water. जमिनीसाठी जर पाणी वापरायचं असेल तर ते आपल्याला स्टोअर करणं गरजेचं आहे. मग ते रिव्हरने येणार असेल, नाल्याने येणार असेल, ओढ्याने येणार असेल, किंवा आपल्या घराच्या टॉपवरून पडणारं पाणी असेल. So rain water harvesting is a very important for this all purpose. These are the answers of rainwater harvesting. Got it everyone? So save Yes, the sir. water, save the water. Yes, sir. Here you do harvest rainwater. Love earth. बघा शब्द लिहिलेला आहे तिथं. जमिनीमध्ये पाणी मुरवा. शासनाची स्कीम आहेत, पाणी अडवा, पाणी जिरवा. कशासाठी? तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे. दुसरं काही सोशल वर्क करू नका, ते पाणी आपल्याला वापरायचं आहे म्हणूनच मुरवा, आपल्यासाठी मुरवा. आपल्यासाठी केले तर ऑटोमॅटिकली अर्थ सेव्ह होईल. गॉट इट एव्हरीवन? Yes.
ओके. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग? काय रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर काय फायदे आहेत आपल्याला? सो सी, प्रोव्हाइड सेल्फ सफिशियन्सी टू वॉटर सप्लाय. स्वतःला पाणी वापरता येईल. दॅट्स इट. सेल्फ सफिशियन्सी. घरावरती टॉपवरती रूपवरती पडलेलं पाणी घरी साठवलं आणि वापरलं. रिड्यूस द कॉस्ट फॉर पंपिंग ऑफ ग्राउंड वॉटर. जमिनीखालचं पाणी पंपानं मोटर बसवून लिफ्ट करण्याची कॉस्ट वाचेल. बरोबर आहे. प्रोव्हाइड दी हाय क्वालिटी वॉटर, सॉफ्ट अँड लो इन दी मिनरल. प्रोव्हाइड हाय क्वालिटी वॉटर, सॉफ्ट अँड लो मिनरल. म्हणजे जमिनीमध्ये ज्यावेळी पाणी तुमचं मुरतं त्यावेळी हार्डनेस वगैरे या गोष्टी जास्त होतात. आपल्याला जास्त हार्डनेसचं पाणी चालत, शरीराला आपल्या काय करतं ते इम्पॅक्ट करत आहे. जमिनीच्या खालच्या पाण्याचा हार्डनेस 700-800 पेक्षा जास्त असतो mg/लिटर. मग ते पाणी जर टेरेसवरनं फक्त जमिनी लेवललाच आपण जर स्टोअर केलं, की जे जमिनीच्या खाली न जाऊ देता, तर ते गुड क्वालिटी ऑफ वॉटर विल गेट. बरोबर आहे ना? Yes. इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ ग्राउंड वॉटर थ्रू डायल्युशन व्हेन रिचार्ज. बघा, आपण रिचार्ज करू म्हणजेच बोरमध्ये सोडू, खड्ड्यामध्ये पाणी सोडू, त्यावेळी आपण काय करू शकतो? इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ ग्राउंड वॉटर. म्हणजेच नदीला जाऊन आलं तर ते काय होईल? अगोदरच आपण आपलं वेस्ट वॉटर आहे ते नदीला सोडलंय, वेस्ट वॉटर आहे ते ओढ्याला सोडलंय, आणि त्याच्यामध्ये परत पावसाचं पाणी मिक्स झालं, म्हणजे ते काय पाणी परत स्वच्छ असणार आहे का? नाहीये. No. म्हणजेच घरावरती पडलेलं पाणी, तिथलंच पाणी जर आपण त्याच एरियामध्ये तिथं स्टोअर केलं तर ते त्याच्यामध्ये वेस्ट वॉटर मिक्स होणार नाही. म्हणजेच इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ वॉटर थ्रू डायल्युशन व्हेन रिचार्ज. आपण जर रिचार्ज केलं घराच्या पाठीमाग खड्ड्यामध्ये, घराच्या जवळच्या बोरमध्ये, तर ते वेस्ट न होता ते रिचार्ज होऊन ते क्वालिटी ऑफ वॉटर आहे. रिड्यूस सॉइल इरोजन अँड फ्लडिंग इन अर्बन एरियाज. व्हॉट इज सॉइल इरोजन? मातीचा धूप. सॉइल इरोजन. आता एक विचार करा, टेरेसवरती पाणी पडलेलं आहे. टेरेसवरचं पाणी पुन्हा कुठे जाणार आहे? एकतर घराच्या बॅक साईडला आहे, फ्रंट साईडला येणार आहे. ते पाणी परत आपल्या घरातून, अंगणातून वाहत जाणार आहे. बरोबर आहे. कोणत्या तरी नाल्याला जाऊन मिळणार आहे. Yes. त्यावेळी काय होतं? फक्त पाणीच वाहत जाते का? माती पण जाते त्यास. किती तर आपण पाहिलंय कितीतरी ठिकाणी सॉइलचं इरोजन, माती वाहून. इरोजन म्हणजे काय? झीज होणे. माती वाहून, मोठ्या प्रमाणामध्ये माती वाहून घेऊन गेली जाते पाण्याबरोबर. सो दॅट वी कॅन रिड्यूस. ते पाणी जर घरावरती पडलेलं पाणी जर घराच्याच अंगणात मुरवलं तर काय प्रश्न येणार आहे का सॉइल इरोजनचा? No. फ्लडिंग इन अर्बन एरिया. बघा, अर्बन एरियामध्ये फ्लड येतात, आपण पाहिलेलं आहे. व्हॉट इज दी रिझन बिहाइंड दॅट? ते पाणी मुरत नाहीये टाइल्समुळं, पेव्हिंग ब्लॉक्समुळं, कॉन्क्रीट रोडमुळं. मग ते पाणी फास्ट फ्लोनी काय होतंय, त्याला रस्ता पाहिजे कुठेतरी जायला त्या वॉटरला. सो फ्लड सिच्युएशन इन्क्रीज होते. जर तेच पाणी जर तिथल्याच टेरेसवरचं तिथंच जर मुरवलं तर काय होणार आहे? ही कंडिशन येऊ शकेल का? नाही. The rooftop water harvesting is less expensive and easy to construct, optimum and maintain. काय रेन वॉटर हार्वेस्टिंग मेथड? रूफटॉप हार्वेस्टिंग इज लेस एक्सपेन्सिव्ह, म्हणजे काही खर्च येत नाहीये. इझी टू कन्स्ट्रक्ट करायलाही काय अवघड नाहीये. ऑप्टिमम अँड मेंटेन, म्हणजे त्याचं मेंटेनन्स करायला सुद्धा काही अवघड नाहीये. म्हणजे हा पण एक ऍडव्हान्टेज आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा. देन इन डिझर्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग ओनली रिलीफ. व्हॉट इज डिझर्ट अँड व्हॉट इज रिलीज? डिझर्ट म्हणजे काय? वाळवंट. गुड गुड. वाळवंट. आणि रिलीफ म्हणजे काय? वाळवंटामध्ये रिलीफ म्हणजे
थोडक्यात आरामदायी असं म्हणतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे आरामदायी म्हणजे वाळवंटामध्ये वगैरे याचा खूप पद्धतीने आपल्याला उपयोग करू शकू आपण चांगल्या पद्धतीने. ज्या ठिकाणी वाळवंट असा एरिया आहे, कमी पाणी असतं किंवा पिण्याचं पाणी सुद्धा टाइम टू टाइम मिळत नाही, अशा केसमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं हा प्रोजेक्ट रन करू शकतो. हा एक ऍडव्हान्टेज आहे. नो लँड इज वेस्टेड फॉर स्टोरेज पर्पज अँड नो पॉप्युलेशन डिस्प्लेसमेंट इज इन्व्हॉल्व. नो लँड इज वेस्टेड फॉर स्टोरेज पर्पज म्हणजे स्टोरेज पर्पज साठी जसं की डॅम कन्स्ट्रक्ट केल्यामुळं किंवा एखादा मोठा तलाव केल्यामुळं जितकी लँड त्या डॅमच्या किंवा एखाद्या तलावाच्या वॉटर कॅपॅसिटी मध्ये जाते, तेवढी लँड तर रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये जात नाही. बरोबर आहे ना? घराच्या बाजूला आपल्या थोडासा एरिया असतोच, त्या ठिकाणी आपण स्टोअर करू शकतो किंवा होल घेऊ शकतो. एक एक्झाम्पल देतो मी. परवा कुठेतरी असंच एका न्यूज चॅनलला का कुठेतरी पाहिलेलं आहे की घरामध्ये त्यांच्या एक थोडक्यात आपण मराठी भाषेत आड म्हणतो, माहिती आहे ना सर्वांना? Yes. हा. येस सर. तर त्यांच्या घरामध्येच तो आड आहे आणि त्याच्यामध्येच ते पाणी साठवून ठेवतात पावसाचं आणि ते वर्षभर पितात. आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण लेटेस्ट पाठीमागच्या 2-3 महिन्यामध्ये मी कुठेतर व्हॉट्सअपला पाहिले असेल किंवा कुठेतरी पाहिलेले आहे न्यूज. पावसाळ्यामधलं पावसाचं पाणी ते घरामध्ये कुठेतरी आड आहे तिथे साठवतात आणि तेच पाणी डेली रुटीनसाठी सगळं वापरतात. बेळगाव मध्ये असेल तसं. असेल कुठेतरी असेल, मी एक न्यूज पाहिली होती. मे बी असेल, जर मला आता मी बघतो सापडली तर आणखी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतो. पण मग बघ पहा, ते पावसाळ्यामधलं पाणी वर्षभर त्यांना पुरतंय घरामध्ये आहे ते, म्हणजे कुठं आड टाईप त्यांनी काहीतरी केलेलं आहे घरामध्येच, की जे म्हणजे मराठीमध्ये आपण शब्द वापरतो आड, म्हणून मी तुम्हाला बोललो. Then groundwater is not directly exposed to evaporation and pollution. डायरेक्टली जमिनीखालच्या पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं का? कुणी पाहिलंय का जमिनीखालच्या पाण्याचं डायरेक्ट इव्हॅपोरेशन झाले? नाहीये. सरफेसवरच्या पाण्याचंच इव्हॅपोरेशन होतं किंवा पोल्युशन होतं. जमिनीखालच्या पाण्याचं पोल्युशन आणि इव्हॅपोरेशन कधी होत नाहीये. इफेक्ट राईज इन ग्राउंड वॉटर टेबल. इफेक्ट्स राईज इन ग्राउंड वॉटर टेबल म्हणजे जमिनीची ग्राउंड वॉटरची टेबल वाढवण्यासाठी हा एक इफेक्टिव्ह असं एक स्कीम आहे. इफेक्ट्स राईज इन, फायनली काय इफेक्ट होतोय? राईज इन ग्राउंड वॉटर टेबल. रेन वॉटर हार्वेस्टिंग जर केलं तर फायनली त्याचा इफेक्ट काय? राईज इन ग्राउंड. राईज म्हणजे जमिनीच्या खालची पाण्याची पातळी वाढणे. राईज इन ग्राउंड वॉटर टेबल. अँड नेक्स्ट इज दी मिटिगेट इफेक्ट ऑफ ड्रॉट. ड्रॉट म्हणजे काय? दुष्काळी भाग. दुष्काळी भागाचं निरसन किंवा दुष्काळी भागाला पाणी मिळणार नाही असं होणार नाही जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर. हा, ते लातूरमध्ये पाहिलेली गोष्ट आहे. आता आठवलं मला, दुष्काळी म्हटलं की लातूरमध्ये कुठेतरी आहे ते. कोणतर लातूरमधले एक मोठे घरंदाज फॅमिली आहे चांगली, की ज्यांच्या घरामध्ये असं आड आहे आणि त्यामधलं पावसाचं पाणी ते त्याच्यात साठवतात आणि तेच पाणी वर्षभर पितात, वापरतात सगळ्या गोष्टींसाठी. लातूरमध्ये आहे. सो these are the advantages of the rainwater harvesting. Got it everyone? Yes. Yes, sir. Yes. Okay. So how we can store this water by rainwater harvesting technique? So there are two methods of rainwater harvesting. कशा पद्धतीने रेनवॉटर हार्वेस्टिंग करायचं त्याच्या दोन मेथड्स आहेत. फर्स्ट इज दी सरफेस रन ऑफ हार्वेस्टिंग अँड सेकंड इज दी
rooftop rainwater harvesting. Rooftop and surface runoff. Surface runoff, it means what? Meaning of surface runoff. Please. Surface runoff. गावामध्ये रोड आहेत, बरोबर आहे? घराला Yes. अंगण आहे आपल्या. Yes. घराचं अंगण म्हणजे काय? सरफेस आहे ना. गावामधला विलेज सिटी मधला रोड म्हणजे काय? सरफेस आहे ना. मग त्याच्यावरून पाणी वाहतं की नाही पावसाळ्यात? Yes. दॅट इज दी सरफेस रन ऑफ. आणि दुसरं मेथड आपण मी काय सांगितली? रूफ टॉप. रूफ म्हणजे छत, बरोबर आहे? रूफ ROOF. रूफ म्हणजे छत. मग छत तुमचं कौलाचं असो, RCC स्लॅब असो, पत्रा असो, छतावरून पडलेलं पाणी, रूफ टॉप हार्वेस्टिंग. सो देर आर 2 मेथड्स ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग: surface runoff harvesting and rooftop. So what is surface runoff? See, in urban area rainwater flows away as surface runoff. म्हणजे जिथं अर्बन एरिया आहे की जी आपण चर्चा केली, अर्बन एरियामध्ये पेविंग ब्लॉक बसवलेले असतात, टाइल्स बसवलेले असतात, कॉन्क्रीटचे सरफेस असतात. मग ते पाणी काय जमिनीत मुरणार आहे का? त्याच ठिकाणी नाहीये. मग ते काय होणार आहे? रन ऑफ, वाहून जाणार आहे. मग ते वाहून जाणारं पाणी काय करायचं? आपल्याला कलेक्ट करायचं. सो धिस रन ऑफ कुड बी caught and used for recharging aquifer by adopting appropriate method. मग ते पर्टिक्युलर एरिया मधून वाहून जाणारं पाणी कुठेतरी एखाद्या ठिकाणी अडवून आपण त्याला रिचार्ज केलं पाहिजे, म्हणजे जमिनीमध्ये मुरवलं पाहिजे. सो दॅट इज दी सरफेस रन ऑफ. सरफेस रन ऑफ इट मीन्स सरफेस वरून वाहून जाणारं पाणी काही पद्धतीच्या मेथड्स यूज करून ते स्टोरेज करणं किंवा रिचार्ज करणं. दॅट इज दी सरफेस रन ऑफ हार्वेस्टिंग. आलं लक्षात? Yes, sir. सिंपल आहे. सरफेस वरून वाहून जाणार, मग रोड वरून वाहून जाणार असेल, जमिनीच्या आपल्या अंगणातून असेल, गावातून असेल, सर्व सरफेस वरून जाणारं पाणी जे आहे ते आपण स्टोअर करायचं. So if you see the images, see what indicate first image? कुठून तर पाणी वाहून आलेले दिसतंय का? Yes. आणि ते पाणी परत कुठे पुढे कुठे चाललंय बघा. एंडला कुठे दिसतंय पाणी? ते एक जाळी दिसते. म्हणजेच तिथं त्यांनी काय केलेलं आहे? मोठा असा ट्रेंच खोदलेला असेल खाली, आणि त्याच्यामध्ये तो बरोबर तो त्या पाण्याच्या रोड रस्त्यामध्येच ज्या वेनं पाणी जात आहे त्या वे मध्येच कुठेतरी तो कन्स्ट्रक्ट केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये ते ह्या जाळीतून पाणी खाली मुरवलं जात आहे. तसंच सेकंड इमेज पण पहा. खड्डा आहे एक, त्या खड्ड्यामध्ये Yes. ते पाणी मुरलेलं आहे, मुरवलेलं आहे, साठवून ठेवलेलं आहे, की जे थोड्या दिवसांनी हळूहळू जमिनीमध्ये मुरून जाणार आहे. सो रन ऑफ हार्वेस्टिंग म्हणजे सरफेस रन ऑफ हार्वेस्टिंग. हिअर द रन ऑफ वॉटर इज कलेक्टेड. रन ऑफ हार्वेस्टिंग मध्ये काय करतो? सरफेस रन ऑफ हार्वेस्टिंग मध्ये हिअर द रन ऑफ वॉटर इज कलेक्टेड इन दी गार्डन, ड्रायवे, लँडस्केप म्हणजे गार्डन्स, ओपन फील्ड म्हणजे ओपन एरिया, पार्क असतील, रोड्स असतील, या सगळ्या एरियामधून जे काय वॉटर येणार आहे, अँड पेवमेंट अँड अदर open areas of the environment can be used to harvest the rain water runoff. म्हणजे गार्डन मधला असेल, ड्रायवेज मधला असेल, लँडस्केप मधला असेल, ओपन एरिया मधला असेल, पार्क मधला असेल, रोड वरचा असेल, पेवमेंट वरचा असेल, किंवा अजून कोणत्या ओपन एरिया मधलं जे पाणी आहे ते वाहून जात असताना ते हार्वेस्ट करणं म्हणजे स्टोअर केलं पाहिजे किंवा कलेक्ट केलं पाहिजे. दॅट इज दी रन ऑफ हार्वेस्टिंग. बघा, याच्यामधला एखादा वर्ड तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकेल आणि ते रन ऑफ हार्वेस्टिंग मध्ये जातो की रूफ टॉप हार्वेस्टिंग मध्ये जातो, असाही प्रश्न MCQ ला विचारला जाईल. गार्डन,
ओपन स्पेस आहे. Yes. ड्रायवे, ड्राईव्ह म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर तुम्ही ड्राईव्ह करत असाल, तो चालण्याचा असेल, त्याला वॉकवे म्हणू शकतो. लँडस्केप्स म्हणजेच लँडस्केप म्हणजेच आपण त्याला इन दी फॉर्म ऑफ गार्डनच लँडस्केप म्हणजे लॉन्स वगैरे आपण म्हणतो ना, त्याला लँडस्केप म्हणतो आपण. ओपन फील्ड ओपनच आहे. पार्क म्हणजे पण ओपन एरिया आहे. रोड म्हणजे ओपन एरिया आहे. पेवमेंट ओपन एरिया आहे. म्हणजे जो ओपन एरिया आहे तो कशामध्ये येतो? रन ऑफ हार्वेस्टिंग मध्ये येतो. मेथड्स, ज्या ओपन एरिया मधलं वाहून जाणारं पाणी हे रन ऑफ हार्वेस्टिंग मध्ये येतं. ओके, युझिंग दिस मेथड इट इज पॉसिबल टू कलेक्ट वॉटर फ्रॉम दी लार्जर एरिया. म्हणजे कोणत्याही लार्जर एरियावरून आपण वाहून जाणारं पाणी अडवून ते रिचार्ज करणे म्हणजेच रन ऑफ हार्वेस्टिंग. दिस इज पर्टिक्युलरली ऍडव्हान्टेजेस इन दी एरिया ऑफ लो रेनफॉल. जिथं कमी रेनफॉल आहे अशा एरियामध्ये आपण रन ऑफ हार्वेस्टिंग मेथड यूज करू शकतो, की जे आपल्याला थोडंसं साठवता येईल पाणी. इन दिस वे एव्हरीवन गॉट इट? रन ऑफ हार्वेस्टिंग. Yes, sir. Yes, sir. व्हॉट इज टाइम आहे आता अजून 5 मिनिटं. ओके, सेकंड मेथड ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग इज दी रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. पहिली कोणती पाहिली आपण? Runoff. सरफेस रन ऑफ, म्हणजे सरफेस वरून runoff. वाहून जाणारं जे पाणी आहे त्याचं स्टोरेज करणे किंवा कलेक्ट करणे. आणि सेकंड इज अ रूफटॉप. सो रूफटॉप हार्वेस्टिंग इज दी मेथड ऑफ कलेक्शन ऑफ वॉटर फ्रॉम दी टेरेस, रूफ, घराच्या वरून पडणारं पाणी ते स्टोअर करायचं. इट इज अ सिस्टम ऑफ कॅचिंग रेन वॉटर वेअर इट फॉल्स. जिथं पाणी फॉल होते. रूफटॉप म्हणजे रूफ म्हणजे छत. रूफला मराठीत वर्ड काय? छत. मग छत कशाचं आहे? घराचं आहे, इंडस्ट्रीचं आहे, बरोबर आहे ना? Yes. ज्याला छत आपण कन्स्ट्रक्ट केलेलं आहे त्या छतावरून कोणते असेल, मग ती इंडस्ट्री असेल. असं नाही की तुम्ही म्हणणार छत म्हणजे घराचंच फक्त. इंडस्ट्री आहे, मोठ्या एरियामध्ये इंडस्ट्री असते, पत्रा असतो वरती, त्या पत्र्यावरून पाणी कमी पडणार आहे का? नाहीये, तेही आपण साठवू शकतो. सो कॅचिंग दी वॉटर, ते वॉटर आपल्याला कॅच करायचं. इन रूफटॉप हार्वेस्टिंग द रूफ बिकम्स कॅचमेंट, and the rainwater is collected from the roof of the house or building. Rooftop harvesting मध्ये काय इन्क्लूड आहे? The roof becomes the catchment. म्हणजे तुमचा जो काय छतचा एरिया आहे, छतचा एरिया वरून बघायचा, काहीतरी लेंथ आणि विड्थ आहे ना छतच्या एरियाला? Yes. तो काय झाला? तुमचा कॅचमेंट एरिया झाला. त्या एरियावर पडणारं पाणी म्हणजे तो तुमचा कॅचमेंट एरिया झाला. या एरियामधून कॅच करणार आपण वॉटर. अँड द रेन वॉटर इज कलेक्टेड फ्रॉम द रूफ ऑफ द हाऊस अँड बिल्डिंग. म्हणजे हाऊस, घर असेल, बिल्डिंग असेल किंवा इंडस्ट्री सुद्धा असू शकते. सो इन दिस वे और इन दिस एरिया वी कॅन कलेक्ट द वॉटर which is fall on the roof. छतावरती पडणारं पाणी आपण कॅच करणे, कलेक्ट करणे. That is the rooftop harvesting. It can either be stored in the tank or diverted into artificial recharge system. It can either be stored in a tank. कुठं स्टोअर करू शकतोय वॉटर? टँकला. और डायव्हर्टेड टू आर्टिफिशियल रिचार्ज सिस्टम, म्हणजे आपण तयार केलेली आर्टिफिशियल रिचार्ज सिस्टम. मग आपण एखादा खड्डा खोदला असेल, आपण लास्ट इमेज मध्ये पाहिलं, लास्ट स्लाइड मध्ये, ते आर्टिफिशियल खड्डा आपण खोदू शकतो पाणी मुरवण्यासाठी, किंवा एखाद्या टँक मध्ये डायरेक्ट स्टोअर करू शकतो. जसं की आपल्या घरी ज्यावेळी म्युन्सिपल कडून जे वॉटर सप्लायनी वॉटर येतं ते कशात आपण भरतो? पिंपामध्ये भरतो, हंड्यामध्ये भरतो, ड्रम मध्ये भरतो.
कशासाठी? 2 दिवस वापरायचं आहे म्हणून, बरोबर आहे ना? सिमिलरली पावसाचं पाणी असं स्टोअर करा, मोठा टँक कन्स्ट्रक्ट करा, त्याच्यामध्ये स्टोअर करा. सो दॅट दिस इज दी रूट टॉप हार्वेस्टिंग. दिस मेथड इज लेस एक्सपेन्सिव्ह अँड व्हेरी इफेक्टिव्ह अँड इफ इम्प्लिमेंटेड प्रॉपरली हेल्प इन दी augmenting the groundwater level of the area. आपल्या घराच्या जवळपासच्या एरिया किंवा आपल्या विलेज मधला एरिया रिचार्ज होण्यासाठी या पद्धतीचा खूप चांगला फायदा किंवा उपयोग होऊ शकतो, खूप कमी खर्चामध्ये. दॅट इज दी रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. गॉट इट एव्हरीवन? Yes. ओके. सो दिस इज दी स्केच. हे रूप आहे. ह्या रूपवरून आपण काय केलेलं आहे, पाणी या ठिकाणी रूफटॉप मधून कलेक्ट केलेलं आहे. ते डायरेक्ट वॉटर काय झालेलं आहे, या वेनी काय झालेलं आहे, या स्टोरेज टँकला आलेलं आहे. तिथून पुढं ते फिल्टर केलेलं आहे, म्हणजे डायरेक्ट पाणी आलेलं ते फिल्टर. म्हणजे जसं आपण फिल्टर बेड असतो, हा फिल्टर बेड आहे बघा. म्हणजे याच्यामध्ये वाळूचे किंवा खडी आहेत ती भरलेली आहे. म्हणजे याच्यातून काय होणार आहे, जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स काय होतील, अडकून बसतील या वाळूच्या आणि याच्या लेअरमध्ये. आणि त्यानंतर आपण परत स्टोअरला ठेवून ते वापर पुन्हा वापरू शकतो. पुन्हा त्याच घरामध्ये आपण या फ्लोअरला हे वापरू शकतो, यूज ऑफ वॉटर. बघा, इकडून आलेल्या या बिल्डिंग मधले पाणी स्टोअर केलं, एक फिल्टर बेड बसवला, फिल्टर मधून फिल्टर होऊन स्टोरेजला गेलं, स्टोअर मधून डायरेक्ट परत आपण हा या घरी यातल्या कोणत्या एखाद्या घरी वापरू शकतो. सो दिस इज दी रूफ टॉप हार्वेस्टिंग. गॉट इट? Yes, sir. Yes, sir. So for this purpose we can use this water. Recharging boreholes. Recharging boreholes. It means जे काय होल्स आहेत बोरहोल्स ते आपण भरून घेऊ शकतो. रिचार्जिंग थ्रू वेल्स, विहिरीमधून सुद्धा पाणी सोडू शकतो. रिचार्जिंग थ्रू पिट्स, खड्डे काढून त्याच्यामध्ये पाणी करू शकतो. रिचार्जिंग थ्रू ट्रेंचेस, चाऱ्या काढून आपण त्याच्यामध्ये मुरवू शकतो. आपण पाणी अडवा पाणी जिरवा ही शासनाची स्कीम आपण ऐकलेली आहे, बरोबर आहे ना? Yes, sir. मग शेतीमधून असे ट्रेंचेस काढलेले आहेत त्यांनी, त्याला कंपार्टमेंट बंडिंग म्हणतो. बरोबर आहे का? आपण शेतामध्ये पाहिले असतील बघा, अशा पद्धतीचे ट्रेंचेस आहेत. मग इथं पडलेलं पाणी इथं वाहत येणार, इथं वाहत येणार, आणि ते कुठं साचणार हो, या एरियामध्ये साचणार. आणि मग साचल्यानंतर परत काय होणार आहे त्या पाण्याचं, तिथेच मुरणार आहे ते पाणी, बरोबर आहे ना? म्हणजे या एरियातलं पाणी इथं येणार, या एरियातलं पाणी इथे येणार. या पद्धतीने आपण ट्रेंचेस काढू शकतो. हे शेतीच्या किंवा मोकळ्या एरियामध्ये होऊ शकतं. रिचार्जिंग थ्रू शाफ्ट्स, म्हणजे बोर होल सारखंच आपण काय करू शकतो, जमिनीमध्ये शाफ्ट्स एस्कॅव्हेट करू शकतो आणि त्याच्यामध्ये पाणी सोडू शकतो. रिचार्जिंग मेकिंग पर्क्युलेशन टँक, टँक तयार करायचे, पर्क्युलेशन टँक तयार करायची की ज्याच्यामधून पाणी झिरपून निघून जाईल खाली जमिनीमध्ये. सो अशा वेनी आपण काय करू शकतो, रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. वेगवेगळ्या मेथड्स आहेत ह्या. रिचार्जिंग ऑफ बोर होल्स, वेल्स, विहिरी, पीठ, खड्डे, ट्रेंच म्हणजे चाऱ्या, शाफ्ट म्हणजे जमिनीमध्ये असं शाफ्ट तयार करायचा, जसं बोरहोल घेतो त्या पद्धतीनंच, किंवा पर्क्युलेशन टँक कन्स्ट्रक्ट करायचे आणि जमिनीची पाण्याची पातळी वाढवायची. दॅट्स इट. गॉट इट? Yes, sir. So again, importance. So these are the importance of rainwater harvesting. Rainwater harvesting plays important role in the agriculture. बरोबर आहे? ऍग्रिकल्चरल मध्ये वापरू शकतो पाणी. Yes. युजफुल फॉर अर्बन एरियाज. अर्बन एरियामध्ये परत ते पाणी वापरू शकतो. आता बिल्डिंग आपण पाहिली पाठीमागच्या ह्याच्यामध्ये, बरोबर आहे ना? तेच पाणी आपण परत बिल्डिंग मध्ये वापरू Yes, शकतो. sir. इट इज इम्पॉर्टंट टू सेव्ह दी वॉटर फॉर फ्युचर. काही पण फ्युचर यूज साठी आपण ते वॉटर सेव्ह करू शकतो. इट इज इम्पॉर्टंट टू इम्प्रूव्ह रेन वॉटर हार्वेस्टिंग थ्रू टेक्निकल अँड फायनान्शियल प्रॉस्पेक्ट. म्हणजे या ठिकाणी आपण
पैशाची बचत होऊ शकते. पाणी जर घरच्या घरी वापरलं तर लागणारं पंपिंग मिनिमाइज करू शकतो किंवा ग्रामपंचायत कडून म्युन्सिपल कडून जे घेणारं पाणी आहे आपण त्याच्यासाठी लागणारे चार्जेस आहेत ते भरून स्वतः वापरू शकतो. ते चार्जेस मिनिमाइज होतील. बरोबर आहे ना? Yes. Yes, In sir. this way, this rainwater harvesting is important. Okay, so here rainwater harvesting is over and water management part also over. आला सर्वांच्या लक्षात? Yes, Yes, sir. sir. So in this way we can manage the water. मग आपण काय काय पाहिलं वॉटर मॅनेजमेंट मध्ये? सोर्सेस ऑफ वॉटर पाहिले, पाणी कुठं कुठं अवेलेबल होतं. बरोबर आहे ना? Yes. Yes, sir. त्यानंतर स्टोरेज कसं करायचं ते पाहिलं आपण. डॅम पाहिले. बरोबर आहे ना? डॅम मध्ये स्टोअर करायचं. मग ते कशासाठी वापरलं जातं? ऍग्रिकल्चरल साठी, हायड्रो पॉवर साठी, अशा बऱ्याचशा वेज पाहिले आपण. त्यानंतर आपण कॅनॉल पाहिले. इरिगेशन साठी आपण कॅनॉलनी पाणी यूज करू शकतो. त्यानंतर इरिगेशन मेथड्स पाहिल्या आपण, शेतीला कोणकोणत्या पद्धतीने पाणी देऊ शकतो. आणि त्यानंतर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग पाहिलं. सो दिस इज द पार्ट ऑफ द वॉटर Water management. Water management. management. Good. So wait, we will